चला आजची ट्रिक पाहूया. आजची ट्रिक काय ते आता आपण बघणार आहोत. आता आपण पाहतोय की एज ट्रिक मध्ये पाहिलं की पार्ट 1, एज ट्रिकचा पार्ट 2, एज ट्रिकचा पार्ट 3 आणि एज ट्रिकचा पार्ट 4 हे आपण पाहिलेले आहे. ज्यांनी पाहिले नाही त्यांनी माझ्या चॅनल जाऊन पहा. तुम्हाला एज ट्रिक संदर्भात ज्या काही शंका असतील त्या दूर होतील. तर आजचा जो पार्ट आहे तो एज ट्रिक पार्ट 5 बरोबर आहे. की आपण बघितलं की मंथन असेल, नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, कोणतीही एक्झाम असेल त्या एक्झाम मध्ये असे प्रश्न येत असतात. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटल्यानंतर एज संदर्भात प्रश्न हा येणार म्हणजे येणारच. मग त्यावेळेस आपण घाबरून न जाता काय करायचंय, व्यवस्थित योग्य ट्रिक वापरायचे आणि सम आपण सॉल्व्ह करायचे. आता हे सम सॉल्व्ह करताना काय होतं की सम खूप मोठं असतं, गणित हे खूप मोठं असतं. सोडवायला असं वाटतं की अरे कधी सोडवणार पण याचं टेन्शन घ्यायचं नाही. आता मी वेगवेगळ्या ट्रिक सांगितल्या, त्या ट्रिक वापरा म्हणजे तुम्हाला अवघड जाणार नाही. 1 ते 4 पार्ट जे आहेत ते व्यवस्थित पहा म्हणजे तुमची सगळी शंका दूर होईल. आता आपण पार्ट नंबर 5 बघणार आहेत. पार्ट नंबर 5 मध्ये सम काय ते आपण पाहूया म्हणजे आपल्याला कळेल. आता बघा हे सम जरा वेगळं आहे. रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ दीप अँड रुद्रा is 2 as 1. After 30 years, ratio became 7 as 6. Then present age of Deep is. आता बघा इथे काय विचारले, दीपचं प्रेझेंट एज विचारले. आता ह्याच्यामध्ये रेशो आणि हे दोन्ही मिक्स आहेत या ठिकाणी. बघा प्रेझेंट एज कुणाचं विचारलं रे, दीप आणि रुद्रचं. हे मी सांगितलंय तर रेशो किती सांगितलंय 2 as 1. इथं पहिल्यांदा लिहा इकडे दीप आणि इकडे रुद्र बरोबर आहे. ह्याचं काय 2 इकडे 1, 2 as 1 दिलेलं आहे. हे लिहून घेतलं. त्यानंतर काय लिहिलंय आफ्टर 30 इयर्स रेशिओ बिकेम 7 as 6. म्हणजे बघा 7 आणि 6 किती वर्षाने होणार आहे, आफ्टर 30 म्हणजे 30 वर्षानंतर हा रेशो काय होणार आहे, बदलणार आहे. हा रेशो काय होतोय, बदलतोय. कशा प्रकारे, तर बघा आता इकडे काय करायचं आपल्याला, ह्याच्या दोघांमधला डिफरन्स, ह्या दोघांमधला डिफरन्स आपल्याला पहिल्यांदा काढायचे. बघा 7 मधनं 2 गेले किती राहिले 5, 6 मधनं 1 गेले किती राहिले 5. म्हणजे ह्यातला डिफरन्स जो आहे तो किती आहे, ह्यातला डिफरन्स आहे 5 बरोबर आहे. मग आता आपण काय करणार आहे बाबा, की आता आपल्याला बघायचं की किती वर्षांनी गेले, 30 वर्षांनी. म्हणून 30 डिवायडेड बाय या ठिकाणी 5 डिफरन्स जो दिलाय तो. त्यानंतर काय करायचंय, 5 ने ह्या 30 ला डिव्हिजन करायचंय. 5 1 जा 5, 5 6 जा 30 बरोबर आहे. 5 6 जा 30 आपण केलेले आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला त्या रेशोचा एक भाग आलेला आहे, एक पार्ट मिळालेला आहे. म्हणजे आता बघा ह्या ठिकाणी काय रेशो दिलाय 2 as 1. आता हा जो भाग आलेला आहे इकडचा आलाय 6 बरोबर आहे. इकडचा 6 आलाय म्हटल्यानंतर आपल्याला इथे काय 1 into 6 6च येणार आहे. पण इकडे काय 2 into 6 म्हणजे 12. आता हा जो 12 आहे हा कुणाचा आहे, तर हा दीपचा आहे. म्हणून ह्या दीपचं वय किती असणार आहे, इयर ओल्ड. ह्या दीपचं वय असणार आहे 12 वर्ष. 12 वर्ष कधी असणार आहे, प्रेझेंट एज काय, ह्या दीपचं वय काय, सध्याचं वय काय आहे, प्रेझेंट एज 12 वर्ष आहे. म्हणजे सध्याचं वय त्याचं 12 आहे आणि ह्या रुद्राचं वय आहे 6. मग 30 वर्षानंतर त्याचं बदलणार आहे त्या रेशो प्रमाणे. पण सध्याचं वय आपल्याला प्रेझेंट एज विचारले ते आपलं आलेलं आहे 12. बघा तुम्हाला समजलं असेल आपण काय काय केलं याच्यामध्ये, पुन्हा एकदा समजून घ्या. याच्यामध्ये काय दिलंय, रेशो ऑफ प्रेझेंट एज दीप आणि ह्याचं किती दिलंय 2 as 1 प्रेझेंट एजचं दिलंय एवढा. आणि 30 वर्षानंतरचं विचारलंय 7 as 6 असणार आहे. तर सध्याचं वय किती हे दीपचं विचारलेलं आहे. मग आपण 2 as 1 लिहिलेलं आहे या ठिकाणी. आणि 30 वर्षानंतर काय होणार आहे 7 आणि 6, ह्यातला डिफरन्स काढला, हे इकडे 5, त्या ठिकाणी पण 5 येणार आहे. मग हा जो डिफरन्स आलेला आहे हा किती वर्ष दिले त्यांनी, 30 वर्ष. 30 डिवायडेड बाय 5 ने केलं तर एक भाग काय आला 6 आला. म्हणजे हा प्रेझेंट एज आलेला आहे किती, दीपचा हा आला 6 वर्ष ह्या रुद्रचा. आणि याचा काय 2 into 6 म्हणजे 12 इयर आलेला आहे. बघा किती सोप्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आता आपण अजून एक सम बघूया म्हणजे आपली कन्सेप्ट जी आहे ती अजून व्यवस्थित क्लिअर. तुम्हाला पहिले सम समजलं असेल. आता आपण दुसरं सम बघूया. दुसऱ्या सम मध्ये काय दिले किंवा काय नाही ते आता तुम्हाला समजेल. सम काय आहे ते आता आपण पाहूया. बघा रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ आरोही अँड दिशा इज 4 as 3. आफ्टर 20 years रेशो बिकेम 8 as 7. देन प्रेझेंट एज ऑफ दिशा इज.
आता बघा, प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रश्नामध्ये काय दिले हे व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी काय दिले, प्रेझेंट एज कोणाला दिले, आरोही आणि दिशाचं. ओके, किती दिले आता रेशोचा, 4:3. इथं पहिल्यांदा लिहून घ्या ए आणि इकडे डी. काय दिले, 4 आणि 3. हे रेशो लिहून घेतला. त्यानंतर काय केले, आफ्टर 20 इयर्स बिकेम रेशो काय, 8:7. ठीक आहे, इकडे 8 लिहून घ्या, इकडे 7. ओके, आता 8 लिहून घेतला, 7 लिहून घेतला. आता हे काय करायचंय, ह्यातला डिफरन्स बघायचा आहे. 8 मधनं 4 गेले 4, 7 मधनं 3 गेले 4, दोन्हीतला डिफरन्स काय आहे, सेम आहे 4. ठीक आहे, किती इयर्स नंतर बघायचं आपल्याला, 20 लिहा. डिवायडेड बाय डिफरन्स काय आहे ते लिहून घ्या, 4 1 जा 4, 4 5 जा 20. किती आलं, 5 आलं. म्हणजे याचा एक रेशो किती आला, 5 आला. आपल्याला रेशो काय दिलेला आहे, 4:3 दिलेला आहे. म्हणजे 4 × 5, इकडे काय 3 × 5. 4 5 जा, या ठिकाणी 4 5 होतं 20 आणि इकडे काय होतं 15. म्हणजे ही कोण आहे, इकडचं 4 कोणाचं आहे, ए म्हणजे आरोहीचं, आणि हे कोणाचं आहे, दिशाचं. म्हणजे प्रेझेंट एज कोणाचं विचारले, आता दिशाचं विचारले. दिशाचं प्रेझेंट एज काय असणार आहे, 15 असणार आहे, म्हणजे 15 वर्ष असणार आहे. आणि आरोहीचं विचारलं असतं तर तिथं किती असणार आहे, 20 वर्ष असणार आहे. म्हणजे बघा की काय अवघड आहे का, काही सुद्धा अवघड नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण हे सम केलेलं आहे. ह्यात काय केलं, प्रेझेंट एज रेशो आहे तो रेशो लिहून घेतला. रेशो लिहून घेतल्यानंतर दुसरा रेशो लिहून घेतला. मग दुसऱ्या रेशोतून हा पहिला रेशो मायनस केला. जे डिफरन्स येईल त्या डिफरन्सनी इथं जे एज दिले त्या एजला डिव्हिजन केलं. डिव्हिजन केल्यानंतर आपल्याला एक रेशो मिळतो, एक पार्ट मिळतो त्याचा, तो आलेला आहे. त्या आहे ना, ह्या दोघांना मल्टिप्लिकेशन करून घ्या. ज्याचं विचारले उत्तर त्याचं उत्तर आपण सहज आणि सोप्या पद्धतीने देऊ शकतो. म्हणजे बघा, एज ट्रिक संदर्भात आणि रेशो हे दोन्ही ह्या ठिकाणी कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होणार आहेत. म्हणजे किती सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपण आता हे गणित केलेलं आहे. आता एज संदर्भात तुमची कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर झाली. आपण 1 नंबरचं सम बघितलं, 2 नंबरचे सम बघितलं. त्यामध्ये आपण काय केलं बघितलं की रेशो दिलाय, दुसऱ्या रेशोतून पहिला रेशो मायनस करायचा. जे येईल ते जे वय दिले त्याला डिव्हिजन करायचं आणि जे उत्तर येतं त्या रेशोमध्ये त्याला मल्टिप्लिकेशन करायचं. आपल्याला ते समजतं. आता या ठिकाणी काय, रेशो ऑफ प्रेझेंट एज ऑफ इशिता अँड वैष्णवी इज 2:3. आफ्टर 42 इयर्स रेशो बिकेम 8:9. देन प्रेझेंट एज ऑफ इशिता इज. आता बघा, ह्या ठिकाणी काय दिले, 2 3, इकडे 42, इकडे 8 9. कुणा दिले, इशिता आणि वैष्णवीचं. आणि विचारलंय कोणाचं, इशिताचं काढायचं. आता हे जे सम आहे या समचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. हे सम मी तुमच्यासाठी दिलेलं आहे, याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. सम समजून घ्या आणि व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि याचं उत्तर काढा आणि याचं उत्तर कमेंट मध्ये मला सांगायचं. पासून ते पार्ट 5 पर्यंत, म्हणजे पार्ट 1 एज ट्रिक पार्ट 1, एज ट्रिक पार्ट 2, एज ट्रिक पार्ट 3, एज ट्रिक पार्ट 4 आणि आता एज ट्रिक पार्ट 5. हे 5 पार्ट आहेत. हे 5 पार्ट जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, ह्या ट्रिक सगळ्या समजून घेतल्या, ह्या ट्रिक जर तुम्ही सगळ्या समजून घेतल्या तर तुम्हाला एज संदर्भातचा कोणताही प्रश्न अवघड जाणार नाही. म्हणजे कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, स्कॉलरशिप, मंथन, नवोदय, कोणतीही, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे सम्स व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला ट्रिक येणं खूप गरजेचं आहे. एखादा प्रश्न खूप मोठा असतो आणि सोडवायला वेळ जातो, पण एवढा वेळ न घालवता तुम्ही ट्रिक्स वापरा आणि हे तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काय की योग्य ते मार्कही मिळतील. बघा, त्यासाठी तुम्ही ज्यांनी आतापर्यंत नाही पाहिले ट्रिक्सचे व्हिडिओ, ते जावा माझ्या चॅनलला आणि ते व्हिडिओ पहा. म्हणजे तुम्हाला काय व्यवस्थित सम सॉल्व्ह करता येतील. बघा, ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र जरूर करा.